नमस्कार. दयानंद शिक्षणशास्त्र महाविद्यालय सोलापूर हुतात्मा कुल आयोजित लेखिकेचा साहित्य प्रवास कार्यक्रमात मी कुमारी निकिता जोशी उपस्थितांचे मनापासून स्वागत करते व कार्यक्रमास सुरुवात करते. या कार्यास येऊन केले मोठे मन, तुम्हीच आहात आमचे खरे धन. तुमच्या स्वागताचे आले हे क्षण. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षपद प्राचार्य डॉक्टर क्षीरसागर सरांनी स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करते. आपल्या विनंतीला मान देऊन आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षपद मी स्वीकारत आहे. नमस्ते, धन्यवाद, शुभेच्छा. धन्यवाद सर. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या आशा भोसले मॅडम यांचे मी शब्दसुमनाने स्वागत करते. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर एस डी क्षीरसागर सर व कार्यक्रमाच्या मार्गदर्शिका डॉक्टर एल व्ही बामणे मॅडम यांचेही मी मनापासून स्वागत करते. तसेच कार्यक्रमास उपस्थित महाविद्यालयाचे प्राध्यापक प्राध्यापिका माझे सहअध्यायी व शिक्षकेतर कर्मचारी यांचेही मी मनापासून स्वागत करते. जीवनाचे सार कळते ग्रंथ आणि पुस्तकातून. कार्यक्रमाचा उद्देश कळतो प्रास्ताविकेतून. म्हणून प्रास्ताविकेतून कार्यक्रमाची रूपरेषा मांडण्याकरता मी श्राविका भुगडे मॅडमना विनंती करते. नमस्कार, मी भुगडे आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा प्रास्ताविकेतून मांडणार आहे. DPB दयानंद शिक्षणशास्त्र महाविद्यालय सोलापूर येथे आज दिनांक 16 जानेवारी 2021 रोजी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यासाठी एका लेखिकेचा साहित्य प्रवास जाणून घेण्यासाठी आजच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे आयोजन हुतात्मा कुलाकडून करण्यात आले आहे. यासाठी कुलप्रमुख डॉक्टर एल व्ही बामणे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस बी क्षीरसागर सर आहेत, तर कार्यक्रमास लेखिका आशा पाटील मॅडम या प्रमुख पाहुण्या लाभल्या आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निकिता जोशी मॅडम करत आहेत, तर प्रमुख अतिथी परिचय डॉक्टर एल व्ही बामणे मॅडम करवून देतील. आशा पाटील मॅडम यांचा साहित्य प्रवास आज आपण मुलाखतीद्वारे जाणून घेणार आहोत. त्यासाठी अश्विनी गोरे मॅडम मुलाखत घेतील. ते शेवटी पल्लवी हिरेमठ मॅडम आभार व्यक्त करतील. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. कोणताही कार्यक्रम साजरा करण्यासाठी जशी अध्यक्षांची गरज असते त्याचप्रमाणे प्रमुख पाहुण्यांची असते. कारण प्रमुख पाहुण्यांशिवाय कार्यक्रम म्हणजे साखरेशिवाय सरबत आणि देवाविना मंदिर. म्हणून आज आपल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून लाभलेल्या सौ आशा पाटील मॅडम यांचा परिचय डॉक्टर एल व्ही बामणे मॅडम यांनी करून द्यावा अशी मी त्यांना विनंती करते. हॅलो, आवाज येतोय ना? हा मॅडम, येतोय आवाज. नमस्कार आणि सुप्रभात सर्वांना. आज आपल्याला मराठी भाषा पंधरवडा दिनानिमित्त जे आपण पहिलं पुष्प गुंफत आहोत ते एका लेखिकेच्या प्रवासाचं वर्णन त्यांच्याच तोंडून आपण ऐकण्यासाठी आज इथं मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि या मुलाखतीसाठी आज आपण ज्या लेखिकेला प्राचारण केलेलं आहे त्या लेखिकेचं नाव आहे सौ आशा अरुण पाटील कंसात भादुले. त्यांचं शिक्षण झालेलं आहे MA DED आणि DSM. त्यांचे छंद आहेत लेखन, वाचन, कथाकथन आणि नाट्याभिनय. त्यांचा पेशा हा शिक्षकी म्हणजेच त्या शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांची लेखनातील एकूण 12 पुस्तकं प्रकाशित आहेत. त्यातले काव्यसंग्रह, बालकथा संग्रह, उदाहरणार्थ द्यायचे झालं तर काव्यसंग्रह 2 प्रकाशित आहेत, आठवणीचा पाऊस आणि बिल्वदल. बालकथा संग्रह शूरवीर, बंटीची फजिती, अमृतफळ, आत्मनाद हा कथासंग्रह आहे. शेवंताबाई विनोदी कथासंग्रह आहे. पाखर हा किशोर कथासंग्रह आहे. एकटी हा कथासंग्रह बुक न प्रसिद्ध झालेला आहे. त्यानंतर नशीब हा सुद्धा कथासंग्रह आहे. अट्टहास आहे, रीतेपण आहे. आणि पुरस्कार प्राप्त जी पुस्तकं आहेत ते म्हणजे आठवणीचा पाऊस, बिल्वदल आणि अमृतफळ, त्याचबरोबर आत्मनाद आणि पाखर. आगामी सुद्धा लेखिकेची काही पुस्तकं येऊ घातलेली आहेत. त्यातला बाल गीत संग्रह आहे चमचम तारा आणि आस परिवर्तनाची.
लेखसंग्रह ही प्रसिद्ध आहेत. उदाहरणार्थ राज्य शासनाच्या हिंदी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांसाठी अशा या लेखसंग्रहाचा उपयोग केलेला आहे. इयत्ता 7वीच्या सुलभ भारतीमध्ये समावेशित पाठ म्हणून वाचनाचं वेड हा त्यांच्या कथा संग्रहातील एका पाठाचा तिथं समावेश केलेला आहे. एवढंच नव्हे तर जीवन शिक्षण या शैक्षणिक मासिकात त्यांचा लेख प्रसिद्ध आहे. किशोर या मासिकात त्यांची कथा प्रसिद्ध आहेत. त्यांना या लेखन साहित्यासाठी अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. त्यातला आठवणीचा पाऊस या काव्यसंग्रहात क्रांतिगुरु लहुजी साळवे राष्ट्रीय प्रतिष्ठान महाराष्ट्र यांच्यातर्फे अण्णाभाऊ साठे यांचं उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार, त्याचबरोबर बिल्वदल या कविता संग्रहास अंकुर साहित्य संघ अकोला यांचा बहिणाबाई चौधरी काव्य पुरस्कार, अमृतफळ याच कथा संग्रहास अंजनी साहित्य प्रतिष्ठानचा पुरस्कार, अमृतफळ या कथासंग्रहास मराठी बाल साहित्य सभा कोल्हापूर यांचा उत्कृष्ट बाल वाङ्मय पुरस्कार, त्याचबरोबर आत्मनाद या कथासंग्रहास राज्यस्तरीय अक्षरज्योत साहित्य आणि साहित्य सेवा पुरस्कार, पाखरं या पुस्तकास देखील बाल साहित्य उत्कृष्ट बाल साहित्य पुरस्कार मिळालेला आहे. पाखरं या पुस्तकास आणखीन एक मराठी दत्तात्रय सांडू प्रतिष्ठानचा उत्कृष्ट बालवाङ्मय पुरस्कार मिळालेला आहे. पाखरच या पुस्तकास आणखीन 2 पुरस्कार, जे आत्मेनंद्र भास्कर मराठी बाल साहित्य पुरस्कार आणि पाखर याच पुस्तकास शब्दधन जीवन गौरव काव्य मंच पिंपरी चिंचवड यांचा देखील उत्कृष्ट बालवाङ्मय पुरस्कार मिळालेला आहे. तर शेवंताबाई या पुस्तकास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा यांच्याकडून उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार आणि पत्रलेखन पुरस्कार मिळालेला आहे. विवेक कला व साहित्य मंडळ उमरगा यांच्यातर्फे कथालेखन स्पर्धेस पुरस्कार मिळालेला आहे. अक्षरगंध तर्फे मिळालेला आहे. साहित्य गौरव तर्फे मिळालेला आहे. अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला उस्मानाबाद साहित्य सेवा संघातर्फे मिळालेला आहे. असे अनेक पुरस्कार प्राप्त शिक्षिकेस आज आपण त्यांचा साहित्य प्रवास जाणून घेण्यासाठी इथं आपण निमंत्रित केलेला आहे. त्यामुळं असे अनेक पुरस्कार मिळालेल्या लेखिका खरं तर आपल्याकडून खूप दिवस झालं माझी तर इच्छा होती मॅडमना बोलवायची, आणि ती या पंधरवड्यानिमित्त मी आज पूर्ण करून घेतलेली आहे. त्यामुळं मी आज माझे इथं वक्तव्य थांबून लेखिकेचा प्रवास आपल्याला जाणून घेण्यासाठी मी पुढची सूत्र ही सूत्र संचालनाकडे देते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. मॅडमनी मिळालेल्या अनेक पुरस्कारांची माहिती दिली. तसेच पाहुण्यांचा परिचय अगदी नेमकेपणाने दिल्याबद्दल मी मनापासून त्यांचे धन्यवाद मानते. तेच तुमच्या आहे सूर्यचंद्राहूनही जास्त. तुमच्या या बोलण्याच्या शब्दातच आहे जीवनाचे संपूर्ण शास्त्र. म्हणून कुमारी अश्विनी गोरे मॅडमनी प्रमुख पाहुण्या आशा पाटील मॅडमची मुलाखत घ्यावी अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद मॅडम. लाभले आमास भाग्य बोलतो मराठी, जाहले खरेच धन्य ऐकतो मराठी. खरंच हे दिवस आज महाराष्ट्रात आहेत का, असा प्रश्न आपल्या सर्वांनाच पडलेला असतो. तर या प्रश्नावरती चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत एक उत्कृष्ट लेखिका शिक्षिका सौ आशा अरुण पाटील. तर त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. तर मी मॅडमांना विनंती करते की सुरुवातीला त्यांनी थोडक्यात त्यांचा परिचय करून द्यावा. सर्वांना नमस्कार. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यासाठी आज दयानंद शिक्षणशास्त्र महाविद्यालय सोलापूर या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर क्षीरसागर SV सर, प्राध्यापक डॉक्टर बामणी मॅडम, प्राध्यापक डॉक्टर भोजे मॅडम, प्राध्यापक डॉक्टर खिडगावकर सर, प्राध्यापक डॉक्टर शिंदे सर आणि उपस्थित सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि सर्व BEdचे जे भावी प्राध्यापक होणार आहेत त्या सर्वांना प्रथम नमस्कार. मॅडमनी परिचय बराच मोठा करून दिला आणि निकिता मॅडमनी मला भोसले हे नाव दिलं. अशा नावाने भोसले हे अनुषंगाने त्यांच्या तोंडामध्ये आलं. खरं तर आज मी माझा स्वतःचा परिचय करून देत असताना तुम्ही जो अल्प परिचय दिला त्यामधून बऱ्याच गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील. तर मला मॅडमचा पहिला प्रश्न असा होता की मॅडम तुम्ही म्हणजे मला थोडक्यात ओळख करून द्या.
तर मी माझ्या लेखन प्रवासापासून सुरुवात करते, की मी जेव्हा 11वीत होते, तेव्हा 11वीत असताना माझी मी पहिली कविता जी निसर्ग नावाची होती, ती लिहिली. आणि ती निसर्ग कविता लिहिल्यानंतर माझी ती कविता भित्तीपत्रकामध्ये छापली गेली. आणि कसं असतं, की आपण एखादी साहित्यकृती लेखन करतो आणि त्या साहित्यकृतीला जर प्रोत्साहन मिळालं, तर आपोआपच आपल्याला प्रेरणा मिळत जाते. त्याप्रमाणे मला प्रेरणा मिळत गेली आणि मग माझं लेखन तिथून 11वी पासून सुरू झालं. प्रथम मी कविता केली आणि कविता करत असताना खरं तर प्रत्येक व्यक्तीमध्ये लेखक असतोच. फक्त तो काही अनुषंगाने जागृत होतो म्हणल्यापेक्षा काही निमित्त मात्र तुम्ही लेखन करायला सुरुवात करत असता. आणि मला तर असं वाटतं, की आपण सर्वजण शिक्षक म्हणजे तुम्ही 10वी सगळेजण होणारे आणि आता माझ्याबरोबर जे मीटिंगमध्ये आहेत ते शिक्षक. हे आपण काही ना काही निमित्ताने काही लिहित असतो. फक्त त्याला एक प्रसंग मात्र कारण ठेवत असतो आणि लेखक मात्र आपल्या ज्या मनातल्या उत्स्फूर्त भावना असतात, मनाला बसलेले चटके असतात किंवा बऱ्याच वेळा असं होतं, की लेखकाचं मन हे टिपकागदासारखं असावं लागतं. कारण बऱ्याच वेळा आपण जेव्हा कथा वाचतो एखाद्या लेखकाची, तेव्हा आपल्या लक्षात येतं, की अरे, असं माझ्या पण बाबतीत झालं होतं खरं. फक्त मला ते शब्दबद्ध करता नाही आलं. तर मग अशा प्रकारे जेव्हा आपण लेखक लिहितो, तेव्हा अनेक जणांच्या समस्या त्याच्यासमोर जेव्हा येतात किंवा एखादी चांगली सुद्धा गोष्ट असू शकेल, एखादा विजय असेल, एखादा अपयश असेल, एखादं यश असेल, त्या अनेक गोष्टींमध्ये कथाबीज त्या लेखकाला सापडत जातं. जेव्हा आपण प्रशालेमध्ये असतो, महाविद्यालयात असतो किंवा आपण जेव्हा आता आता पदवी घेताय, तर त्यामध्ये सुद्धा जेव्हा तुम्हाला काही लेखनासाठी उत्स्फूर्तपणे स्पर्धेचं आयोजन केलं जातं, तेव्हा आपण त्यामध्ये सहभागी होत असताना आपण जर निबंध लिहितोय किंवा एखादं काल्पनिक काही लेखन करतोय, तर त्यावेळेस आपण त्या प्रत्येक परिस्थितीचा अनुभव घेण्याचा लेखनातून प्रयत्न करत असतो. असाच प्रयत्न मी माझ्या महाविद्यालयीन जीवनामध्ये निबंध लेखनाचा करत होते आणि त्यातूनच हळूहळू माझ्या लक्षात आलं, की बाबा मी जे लेखन करते ते योग्य दिशेने जाते. माझे जे त्यावेळेचे प्राध्यापक होते, म्हणजे मी पंढरपूरला कर्मवीर भाऊराव पाटील या विद्यालयात शिकले. त्या प्राध्यापकांनी मला खूप छान प्रोत्साहन दिलं आणि मग मी लिहित गेले, की बाबा आता भित्तीपत्रकात आपलं लेखन जर छापून येत आहे, तर आपण हळूहळू लेखन करूयात. आणि मग तिथून पुढे मी लिहितच राहिले आणि मग असं झालं, की आपल्या जीवनामध्ये जर काही घटना घडत असतील, तर आपण जसं म्हणतो, की बऱ्याच जणांना आता डायरी लिहिण्याची सवय असते बघा. तर या रोजनिशीमध्ये आपण शक्यतो चांगलेच गोष्टींची नोंद करतो असं काही नाही. जी आपली वैयक्तिक रोजनिशी असते त्याच्यामध्ये आपण काही जे घडलेले प्रसंग आहेत, जे मनाला चटका लावून गेलेले असतील किंवा चांगलं वाटणारे असतील, तेही लिहितो आणि त्यातूनच आपण पुढे जाऊन त्याचं संकलन करून सुद्धा त्याचं छान लेखन होऊ शकतं, एखादं पुस्तक होऊ शकतं. आणि मग अखिल भारतीय सानेगुरुजी कथामालेतर्फे एकदा जेव्हा स्वलिखित कथेचं कथाकथन करायचं होतं, तेव्हा त्याचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत अवधूत मामाने सर, यांच्या प्रोत्साहनाने मी रखमा नावाची एक कथा लिहिली होती आणि ती कथा खूप प्रसिद्ध झाली. ती मासिकात छापून आली आणि तिथून मी पुढं निर्मला मठपती मॅडम ज्या होत्या, लेखिका त्या आता नाहीये, त्यांचाही धडा 3री मध्ये आहे, मुग्धा लिहू लागली, तर त्यांच्या प्रोत्साहनाने मी पुढं लेखन सुरू ठेवलं. मग असंच लेखन करत असताना अनेक वेळा असं होत नाही, की आपल्याला वाटतं, की हा मॅडम मला पण लेखन करायचंय, पण होत नाही तसं. तर प्रत्येक गोष्टीला आपण म्हणतो जसं, की आपल्याला आवड असली की सवड असते, तशा प्रकारानेच लेखनाकडं मी वळत गेले आणि मग हळूहळू माझी 2009 साली माझी पहिली 2 पुस्तकं आली. आठवणींचा पाऊस आणि बिलबदल. त्यानंतर 2012 मध्ये बंटीची फजिती, शूरवीर अशी 2 पुस्तकं आली. त्यानंतर 2015 साली 2 आली, अमृतफळ आणि आत्मनाद. आणि त्यानंतर 2018 साली पाखरं आणि त्यानंतर त्याबरोबरच एक शेवंताबाई म्हणून विनोदी कथा संग्रह आणि ई-बुक संग्रहही माझे 4 झालेले आहेत. प्रत्येक लेखनाचा म्हणजे प्रकार हा वेगळा होता. कधी मी विनोदी लिहिलं, कधी लहान मुलांसाठी लिहिलं, कधी आपण सर्वसाधारण जशा कथा लिहितो तशा लिहिल्या. कधी कथा, कविता, कधी नाटिका
आपण जेव्हा जेव्हा शाळेमध्ये काही वेगवेगळ्या प्रसंगाच्या निमित्ताने लिहित असतो, त्या निमित्ताने लिहित असताना हळूहळू लेखन पण वाढत गेलं होतं. आणि लेखन करत असताना आपण आत्माभिव्यक्ती तर करतो, परंतु समाजाच्या पण मनाचा विचार करत करत लेखन करत असतो. हो मॅम. आताच तुम्ही सांगितलं की एकंदरीत लेखन क्षेत्राकडे तुम्ही कशा प्रकारे वळलात किंवा तुमचा प्रवास कसा सुरू झाला. तर हम्म. मला ऐकायला आवडेल की सध्या तुम्ही कोणत्या विषयावरती लेखन करताय? सध्या प्रासंगिक लेखनावर जास्त माझा भर आहे. म्हणजे मी सध्या पंढरपूर इथे आदर्श बाल प्राथमिक मंदिर कवठेकर प्रशाला इथं आहे. आणि शाळेमध्ये अनेक उपक्रम होतात. तर बऱ्याच वेळा काय होतं की त्या मुलांना एखादी गोष्ट समजून सांगताना आपल्याला त्यांच्यामध्ये काही रुजवायची आहेत नीतिमूल्य. तर अशा वेळेस आम्ही काय करतो की एक छोटीशी नाटिका लिहितो आणि ती मुलांना सादर करायला लावतो. जेव्हा ती मुलं ही नाटिका सादर करत असतात, तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की हां, या नाटकामध्ये जसं आहे, तसं आपण आयुष्यामध्ये वागतो का? आपण याप्रमाणे वागलं पाहिजे. आणि अशा प्रकारे त्यांना न बोलताही त्यांच्यामध्ये रुजवणूक करता येते. खरं तर नीतिमूल्यांची रुजवणूक करत असताना जसं आपण म्हणतो, की त्या मुलांना एखादा कडू औषधाचा घोट दिल्यानंतर जसं मुलांना असं वाटतं, की हे किती कडवट आहे, हे पिणं शक्य नाहीये. तर त्यालाच फक्त जर जसं एखाद्या कडू गोळीला वरून साखरेचा मुलामा म्हणजे गोड ह्याचा मुलामा दिला जातो, तसंच आपण नीतिमूल्य शिकवत असताना त्यांना एकदमच जर तुम्ही म्हणजे एकदमच त्या दिशेनेच हात घालताल तर ते मुलांना नाही आवडत. पण त्याला जर तुम्ही कथेचं स्वरूप दिलं, त्याला नाटिकेचं स्वरूप दिलं, तर ते मुलांना छान मनाला भावतं आणि ते त्याचं अनुकरण करतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सध्या कोरोनामुळे आपण सर्वजण घरी आहोत. तर या कोरोनाच्या काळात पण सध्या मी कोरोनाच्यावर आधारित एक 5-6 कथांचं लेखन माझं आतापर्यंत झालं. आतापर्यंत आपण कोरोनाच्या काळामध्ये बरेच प्रसंग आपण नेहमीच ऐकतोय, की बातम्यांमध्ये ऐकलं आपण, की एक व्यक्ती लांब म्हणजे मुंबई वगैरे वरून आपल्या गावाकडं म्हणजे खेडेगावात गेला. चालत गेला तो. एवढं त्यावेळेस वाहनं नव्हती. अगदी तो इतकी त्याला घराची ओढ लागली होती, की तो मुंबईत राहू शकत होता. तरी पण त्याला असं वाटलं, की नाही मी आता घराकडे गेलं पाहिजे, माझ्या गावाकडे गेलं पाहिजे. आणि गेल्यानंतर तिथं असं त्याला अनुभव आला, की त्याच्या आईनी आणि भावानी दार लावून घेतलं, की बाबा आम्ही तुला घरात घेऊ शकत नाही. हा जो चटका आहे, म्हणजे त्याच्या मनाला बसलेला, लेखक तो चटका स्वतः अनुभवायचा प्रयत्न करत असतो आणि मग त्यामधून कथा लिहिल्या जातात. सध्या माझं त्या प्रकारचे असे 4-5 माझ्या कथा त्यावर आधारित झालेल्या आहेत. आणि जास्तीत जास्त माझा भर असा असतो, की लहान मुलांसाठी मी लेखन करावं आणि जे काही कथाबीज माझ्या समोर येईल त्या अनुषंगाने माझं लेखन सुरूच असतं. माझा स्वतःचा जो YouTube चॅनल आहे आणि ब्लॉग आहे, त्याच्यावर मी वरच्यावर नेहमीच काही व्हिडिओ आणि काही लेखन स्वरूपात ब्लॉगवर लेखन करते. तर अशा प्रकारे लेखनाचा सध्याचा प्रवास सुरू आहे. हो, अगदीच. मॅडम आपण सांगितल्याप्रमाणे आपणासारखे जे काही कवी, लेखक, साहित्यिक आहेत, यांच्या नजरेतून जगाचे नवे दर्शन हे आम्हाला होऊ शकते. तर पुढचा प्रश्न माझा असेल, की सध्याचा जो ज्वलंत विषय आहे, की तरुण. हल्ली असं म्हटलं जातं, की तरुण हे वाचत नाहीत. हा अगदी काळजीचा विषय बनलेला आहे. तर यावर आपलं मत काय आहे? तसं पाहता अश्विनीताई आपण माझा असाच एका सहज एका शाळेमध्ये आम्ही गेलो होतो, की पाहुणे म्हणून गेल्यानंतर सहज एका वर्गाशी संवाद साधण्याचा जेव्हा प्रसंग आला, त्यावेळेस मी विचारलं, की "मुलांनो तुम्ही काय वाचता सध्या?" तर म्हणाली, "वाचतो, आम्ही भरपूर वाचतो मॅडम." "मग काय वाचता तुम्ही?" तर "अरे आम्ही WhatsAppवरचे वेगवेगळे जे काही कथा येतात, जोक येतात आणि काही-काही खूप येतं मॅडम त्याच्यावर आणि ते खूप आवडतं आम्हाला वाचायला." तर हे वाचन नाहीये. आपल्याला फॉरवर्डेड म्हणजे काय असतं, की बऱ्याच वेळा आपल्याकडे ज्या पोस्ट येतात, त्या आपण काय करत असतो, की एकाने पाठवायच्या आपण त्या दुसऱ्याला पाठवतो आणि कधी-कधी तर असं होतं, की त्यातलं आपण वाचत पण नसतो. तर हे वाचन नकोय. आजच्या तरुणाईनी एवढं लक्षात ठेवावं फक्त, की दिवसभरातून जसं आपल्याला खाणं-पिणं आवश्यक आहे, तसं आपल्या मनाचं खाद्य म्हणून आपण वाचन सुद्धा केलं पाहिजे. आता तर तुम्ही सर्वजण ही जी तरुण पिढी आहे, त्यांनी वृत्तपत्राचं वाचन तर केलंच पाहिजे. मग आपला एकच लगेच मुद्दा असतो, की वृत्तपत्रामध्ये मॅडम खून असते, मारामारी असतो, बलात्काराच्या बातम्या असतात, चोरीच्या बातम्या असतात. कसं असतं, की एखाद्या गोष्टीकडं पाहण्याचा दृष्टिकोन हा प्रत्येकाचा वेगळा असू शकतो. प्रत्येक गोष्टीमध्ये चांगलं बघण्याचा प्रयत्न केला
वृत्तपत्रामध्ये काही ना काही थोड्या तरी बातम्या चांगल्या असतील का नाही, किंवा तुमचं जे काही सामान्य ज्ञान वाढविणाऱ्या असतील का नाही, किंवा रविवारी ज्या काही पुरवण्या येतात त्यामध्ये वेगवेगळं लेखन आलेलं असतं. आणि त्याचबरोबर आजच्या तरुण पिढीने जर एक आम्ही पुस्तक विशी नावाचा प्रकार सुरू केला होता मागे. म्हणजे आता मी सोलापुरात राहत होते इतके वर्ष, पण आता मी पंढरपुरात आले. पण जेव्हा मी सोलापुरात होते त्यावेळेस आम्ही पुस्तक विशी केली होती, की याची संकल्पना अशी होती की एक आम्ही 12 जणी होतो, तर 12 जणींनी प्रत्येकीने 5-5 पुस्तकं त्या संग्रह म्हणजे पुस्तक विशीसाठी एकत्र केली होती. आणि ही जी पुस्तकं पहिल्यांदा प्राथमिक स्वरूपात ही 5-5 पुस्तकं एकत्र घेतल्यानंतर दर महिन्याला आम्ही सगळे एक ठराविक दिवशी एकत्र यायचो आणि प्रत्येकाने एक पुस्तक वाचायचं ते, आणि त्या पुस्तकावरचं आपलं मत किंवा एक त्या पुस्तकात काय आहे हे आपण एकमेकांना सांगायचं. तर अशा प्रकारे आम्ही अनेक पुस्तकं, म्हणजे काय होतं की आपल्या खूप मनात असतं सध्या की बाबा मला पुस्तक वाचायचंय, पण आपण विशेष म्हणजे खरेदी करतो पण, आणतो पण ते फक्त कपाटाची शोभा वाढवण्याचा प्रकार होतो. आपण ते वाचू शकत नाही, कारण असं होतं बऱ्याच वेळा की खूप काम आहे, मला माझी काही नोकरी निमित्त होत नसेल, किंवा आजची तरुण पिढी येते की आम्हाला आता ऑनलाईन अभ्यास आहे मॅडम, तो बघत बघत. आणि असं होतं बऱ्याच वेळा की जेव्हा आपण मोबाईलवर बरीच पुस्तकं काही बघत असतो, तेव्हा एक जे साध्य असतं आपल्याला, जे काही ध्येय ते सोडून दुसरीकडे आपलं लक्ष जास्त जातं. पण त्यापेक्षा जर पुस्तकं हाताळली तर त्याचा उपयोग जास्त होतो. आणि मग अशा प्रकारे जेव्हा आम्ही ते एक एक करून पुस्तकं वाचत गेलो, तेव्हा अनेक पुस्तकांची ओळख झाली. आणि कसं असतं की वाचताना वाचकाचा जो दृष्टिकोन असतो त्यानुसार पुस्तक आपण तो व्यक्ती वाचत असतो आणि सांगत असतो. तर प्रत्येकाचा त्या गोष्टीचा दृष्टिकोनही कळतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक पुस्तक आपण जरी वाचणं शक्य नसेल तरी आपल्याला दुसऱ्याकडून जरी वाचलेलं त्यातला अनुभव, त्यातले काही महत्वाच्या गोष्टी, महत्वाची वाक्य जरी कळली तरी खूप छान होईल. तर अशा प्रकारची तुम्ही विशी, म्हणजे पुस्तक विशी हे नाव नका देऊ, परंतु आपण एकत्रित तुम्ही मित्रमैत्रिणी या किंवा एकमेकाला पुस्तकं देवघेव सुरू करा, पुस्तकं वाचा, त्यातलं तुम्हाला काय आवडलंय ते त्या पुढच्याला सांगा. याच्यामुळं जास्तीत जास्त वाचनाने विचारांची प्रगल्भता तर येते आणि विचार समृद्ध होतात. आणि त्याच्यामुळं आजच्या तरुण पिढीने जर समजा असं नाही की तुम्हाला असे काही मोठे मोठे ग्रंथ दिले आणि तेच वाचा, असंही नाही. तुम्हाला जे आवडते ते वाचा. कारण कसं असतं की वाचनाने अनेक अनुभव जे आपण स्वतः नाही घेऊ शकत ते एखाद्या लेखकाच्या लेखणीतून जे शब्दरूपाने उतरलेले असतात ते आपण वाचल्याने आपल्याला तो अनुभव न घेताही अनुभूती आल्याचा प्रकार असतो. मी इथून नाही गेले हिमालयामध्ये, किंवा नाही गेले कन्याकुमारीला, किंवा एखाद्या ठिकाणी बर्फाच्या प्रदेशात नाही गेले, परंतु मी वाचन केलं की बाबा तिथं असा बर्फ पडत होता, थंडगार वारं सुटलं होतं, तरी मला अशी कधी कधी अनुभूती येते की मी तिथं आहे सध्या, मला तिथला अनुभव येतोय असा. आणि अशाही गोष्टी होऊ शकतात. आजच्या जर तरुण पिढीने हे म्हणजे लक्षात घेतलं की हा बाबा आम्हाला वाचायचं आहे आणि त्यासाठी एक थोडा तरी प्रयत्न करूया, तर कमीत कमी दररोज 1 ते 2 पानं तरी नक्कीच वाचा. चांगले आपल्याकडं भगवद्गीता आहे, रामायण महाभारत ही सगळे जर धार्मिक ग्रंथ असले तरी त्यातून तुम्हाला काही ना काही बोध घेण्यासारखा असतो. त्यानंतर जे काही इतर ग्रंथ आहेत किंवा इतर पुस्तकं आहेत, नेहमी सकारात्मकच वाचावं असंही काही नाही. म्हणजे माझं असं म्हणणं नाही खून मारामाऱ्या किंवा अशी काही पुस्तकं असतील, किंवा एक तुमच्या विचारांना काही चुकीचं मार्गदर्शन करणारी पुस्तकं नका वाचू. परंतु तुम्ही जेव्हा वाचत असता तेव्हा आपण जसं म्हणतो की अपयशी माणसाच्या सुद्धा कथा वाचल्या पाहिजे. त्याला अपयश का आलं, त्या अपयशाची कारणं काय होती, हे जरी तुम्ही वाचलं तर तुम्हाला आपोआपच लक्षात येईल की आपण कोणत्या गोष्टी करायला नको. आणि त्यामुळे आपोआपच आपल्या वागण्यामध्ये सुद्धा सुधारणा होऊ शकते. आणि त्यामुळं आजच्या तरुण पिढीने जे काही वाचन करत आहात त्याची कमीत कमी जी पुस्तकं वाचताय त्याची नावं लिहून ठेवा, त्याचे लेखक लिहून ठेवा. आणि त्यातील जे विचार तुम्हाला आवडले, जी वाक्य तुम्हाला आवडली आहेत त्याचं लेखन नक्की आपल्याजवळ करून ठेवावं. हो, नक्कीच मॅडम. आपण आता तुम्ही सांगितलं, आता आपण जर आज बघितलं की सारं जग हे डिजिटलकडे वळत आहे. आपण प्रत्येक ठिकाणी म्हणतो की डिजिटल झालं पाहिजे, प्रत्येक काम हे कागदवजा झालंच पाहिजे.
तर अशा वेळेस मोबाईल मार्फत आपण जर बघतोय की तरुण वर्ग हा म्हणजे आहारीच गेलेला आहे मोबाईलच्या. जर मोबाईलवरती ई बुकच्या स्वरूपात असतील किंवा मोबाईल बुकच्या स्वरूपात जर मोठ्या प्रमाणात ही पुस्तकं उपलब्ध करून जर आपण तरुण वर्गाला दिली, तर त्याचा वापर कितपत होईल असं तुम्हाला वाटतंय? कसं आहे की एक काळ असा आहे हा, की आता सध्या आपल्याला म्हणजे ज्या आतापर्यंत खरं तर आता हे जे माझ्या पुढं होणारे भावी प्राध्यापक आहेत, त्यांना हे सांगायची गरज उरणार नाही की त्यांनी जास्त मोबाईलमध्ये गुंतू नये. पण आजची जी तरुण पिढी आहे ती मोबाईलमध्ये गुंतत चाललेली आहे. त्यांच्या पुढे जर आपण ई-बुक स्वरूपात जर पुस्तकं मांडली, तर खूप चांगलं आहे की त्यानिमित्ताने ते वाचतील तरी. ऑडिओ स्वरूपात पण सध्या आहेत काही पुस्तकं, काही ई-बुक स्वरूपात म्हणजे वाचनाच्या आपल्याला आपण वाचू शकतो अशी पुस्तकं आहेत. माझी स्वतःची 4 पुस्तकं आहेत. परंतु एक यामध्ये म्हणावंसं वाटतं की एकेकाळची गरज ही काही काळानंतरची अडचण ठरत असते. त्याप्रमाणे जर आपण पुस्तकं जर हातात घेऊन वाचलो नाही, तर फक्त ई-बुकच जर वाचत राहिलो म्हणजे मोबाईलचा जास्त वापर करत गेलो, तर त्याचा दुष्परिणाम खूप होऊ शकतो. जसं जेवणामध्ये लोणचं आपण खातो, किती किती खावं बाबा, तर ते तोंडी लावण्या इतपत असावं. तशा प्रकारे मोबाईलचा वापर, त्यावरील पुस्तकांचा वाचनाचा वापर तेवढा कमी प्रमाणात असला पाहिजे. जेव्हा तुम्ही पुस्तक स्वतः हाताळता, स्वतः हातात पुस्तक घेता, तेव्हा जो आनंद असतो तो वेगळाच असतो. आणि जेव्हा तुम्ही मोबाईलवर असता, तेव्हा बऱ्याच वेळाने असं होतं की डोळे दुखायला लागतात, त्रास व्हायला लागतो आणि मोबाईलमध्ये असं अनेक म्हणजे त्यामध्ये ॲप्स असतात वेगवेगळे, वेगवेगळे ठिकाणं असतात की ज्यामुळे तुम्ही वाचन सोडता आणि मेसेजचा जर वर काही असा दिसायला लागला, फ्लॅश व्हायला लागला, तर आपण ते वाचन सोडतो आणि ते मेसेजेस बघतो. मग हळू-हळू WhatsAppवर जातो, Instagramवर जातो, Facebookवर आणि मग ते वाचन आपलं पुस्तक बाजूलाच राहतं. पुस्तक जेव्हा तुम्ही वाचत असता, तेव्हा मात्र पूर्ण लक्ष पुस्तकावर राहतं आणि त्याच्यामुळं पुस्तक वाचनाने तुमचं जसं सलग वाचन होईल, की बाबा हां, मी एक आज ठरवलं, की मी अर्धा तास आज वाचन करेन. तर अर्धा तास वाचन तुम्ही बरोबर करता. पण तुम्ही मोबाईलवर जर काही वाचन करायचं ठरवलं, तर एक थोड्या कालावधीत तुमचे डोळे दुखायला सुरुवात होतात किंवा तुमचं मन लगेचच हे होतं, की नको आता मला हे वाचनाचा कंटाळा आला. मग आता थोडंसं काही बाबा व्हिडिओ आलेत ते बघू, काही इमेजेस आहेत त्यावर तर ते बघू. तर असं होतं. त्यापेक्षा ई-बुकपेक्षा सुद्धा जास्त प्रायोरिटी जर तुम्ही पुस्तकाला दिली तर खूप छान आहे. ई-बुकनी वाचन होणार नाही असं नाही. ई-बुकचा उपयोग कुठं करावा? तर ई-बुक बाबा तुम्ही प्रवासात आहात, मोठ्याच्या मोठं पुस्तक घेऊन जाऊ शकत नाही किंवा पुस्तक कुठेतरी घाण होईल किंवा ते प्रवासात नाही वाचता येणार, तर तुम्ही तिथं मोबाईलचा वापर करा किंवा कुठेतरी कॉलेजमध्ये आहात, आता तुम्हाला थोडासा वेळ आहे, तर त्याच्यामध्ये मला वाचायचं तर तिथं वापर करा. कोणत्याही गोष्टीचा वापर हा योग्य प्रमाणात जर झाला, तर त्याचे दुष्परिणाम कमी होतात. पण कोणत्याही गोष्टीचा जर अतिरेक केला, तर मात्र त्याचे दुष्परिणाम आपल्याला जास्त बघायला मिळतात. तर ई-बुक हे चांगलंच आहे, फक्त त्याचा वापर योग्य प्रमाणात झाला पाहिजे. हो, नक्कीच. म्हणजे असंही म्हणता येईल, की कितीही जग डिजिटल झालं तरी शेवटी पुस्तकाच्या स्वरूपातलं जे काही कागदाच्या स्वरूपात आपलं असतं ते नेहमीच स्मरणात देखील राहू शकतं. तर आपण नमस्कार. आज आपल्या DPB दयानंद शिक्षण शास्त्र महाविद्यालयामध्ये मराठी भाषा संवर्धन या कार्यक्रमाअंतर्गत शासनाने सुचविल्याप्रमाणे 15वाडा आपण साजरा करतो आहोत. आज दिनांक 16/1/2021 रोजी साहित्य प्रवास लेखिकेचा या अंतर्गत हुतात्मा कुलातर्फे आयोजित केलेल्या आपल्या महाविद्यालयातील या कार्यक्रमामध्ये सर्व उपस्थितांना मी अभिवादन करतो, सर्वांचे स्वागत करतो. एका साहित्यिकेची मुलाखत, श्रीमती आशा पाटील यांची मुलाखत आज आपण इथे आयोजित केलेली आहे. या कार्यक्रमाचं आयोजन आमच्या महाविद्यालयाच्या मराठी अध्यापिका डॉक्टर सौ LV बामणे, त्याचबरोबर हुतात्मा कुलातील आणि आमच्या द्वितीय वर्षातील विद्यार्थिनी निकिता जोशी, त्याचबरोबर श्राविका बुगडे, अश्विनी गोरे इत्यादींनी केलेलं आहे. या आजच्या कार्यक्रमाच्या संदर्भात प्रथमतः मी आपणा सर्वांचं मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो. खरोखर एक किती छान कार्यक्रम असावा की ज्याच्यामधून आनंदाचे डोही आनंदी तरंग यावेत
आणि भाषेचा लाभ, लेखकाच्या संपूर्ण अनुभवाचा लाभ, लेखनाचा लाभ, त्याचबरोबर कार्यक्रमाचा लाभ आपल्या सर्वांमध्ये हृदयात गुंजत जावा अशी परिस्थिती आहे. आजच्या साहित्यिका, लेखिका श्रीमती आशा पाटील यांचं प्रथमतः मी खूप खूप मनापासून अभिनंदन करतो. आणि काल मॅडमशी बोलत असताना, डॉक्टर सौ एल व्ही बामणे मॅडम यांच्याशी बोलत असताना, त्याचबरोबर आता भोजे मॅडमनी जो एक मेसेज टाकलाय त्यावरून असं लक्षात आलं की पंढरपूरच्या कवठेकर हायस्कूलच्या या विद्यार्थिनी आहेत. त्याचबरोबर त्यांनी पण आता माहिती देताना सांगितलं की KBP जी कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर येथून त्यांचं शिक्षण झालेलं आहे. एक आनंदाची गोष्ट कुठेतरी मनाला स्पर्शून गेली आणि भावली ती अशी की एक शिक्षिका, एक लेखिका खरोखर किती भिन्न प्रकारचं लेखन करू शकते. बालकथा, विनोदी कथा, किशोर कथा, ई-बुक वेगवेगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत, वाचकापर्यंत पोहोचू शकते. मॅडम, पाटील मॅडम, तुम्हाला मिळालेले पुरस्कार, त्याचबरोबर तुमचं लेखन इतकं सर्वांगीण प्रकारचं आहे की हे विचारधन, ही विचारांची समृद्धी, हे शब्दांचं सौंदर्य, हे शब्दांचं सामर्थ्य आणि त्यामधून व्यक्त होणाऱ्या भावनांचं सामर्थ्य बघितल्यानंतर शब्द परब्रह्म अशीच उपमा द्यावीशी वाटते. म्हणून मी शब्द सुमनांनी तुमचं स्वागत करतो, तुमचं अभिनंदन करतो आणि तुम्हाला पुन्हा शुभेच्छा देतो. मॅडम, तुमच्या लेखनाची सुरुवात तुम्ही 11वी पासून निसर्ग या कवितेपासून केली असं सांगितलं आणि ती कविता जेव्हा भित्तिपत्रकामध्ये छापली गेली तेव्हा तुम्हाला जी प्रेरणा मिळाली, अशाच प्रकारची प्रेरणा विविध विद्यार्थ्यांना मिळत असते. आम्ही आमच्या महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या विचार प्रक्रियेला, शब्द सामर्थ्याला, भाषीय वृत्तीला अधिकाधिक समृद्ध करण्यासाठी म्हणून EPC 4 एनहान्सिंग प्रोफेशनल कॅपॅसिटी 4 हे विषयाचं नाव आहे. त्याच्यामध्ये काव्य लेखनाची, चारोळ्या लेखनाची, कविता लेखनाची संधी देत असतो आणि याच्यातूनही विद्यार्थ्यांचे खूप छान छान विचार, कविता, लेखन समृद्ध झालेले मिळालेले आहेत आणि ते आमच्याकडे मासिकामधून, नियतकालिकामधून प्रकाशित केले जातात. आजच्या या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणाऱ्या निकिता जोशी, त्याचबरोबर मुलाखत घेणाऱ्या अश्विनी गोरे, प्रास्ताविक करणाऱ्या श्राविका बुगडे, या सगळ्यांचं पण मी मनापासून अध्यक्ष नात्याने कौतुक करतो. बरोबर, खूपच सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केलंय. या ठिकाणी हे जे काही PPT वरती सादरीकरण केलंय त्याच्यामध्ये गुलाबाची पुष्पाची रचना आणि एक स्लाइडची रचना खूपच सुंदर आहे असं मला वाटतं. हा माझा अभिप्राय तुम्ही आयुष्यभरासाठी जतन करावा, कारण तो मला आयुष्यभराचा आनंद देतोय असं मला वाटतं. मॅडम, आमच्या महाविद्यालयामध्ये कथाकथन कार्यक्रम आम्ही बरेच वर्षे राबवलाय. मी इथे येऊन साधारण 10.5 वर्ष झालेत. मला वाटतं जवळजवळ 7 ते 8 वर्ष आम्ही हा कार्यक्रम सातत्याने आमच्या महाविद्यालयात राबवलाय आणि साने गुरुजी कथामालेतर्फे आपल्यालाही आपल्या लेखनाबद्दल जो सत्कार झालेला आहे, जो पुरस्कार मिळालेला आहे, तर तो मला खूप समर्पक वाटतो. साने गुरुजी कथामालेच्या निमित्ताने आम्हाला एक वेगळं व्यासपीठ इथे विद्यार्थ्यांना अध्ययन अध्यापनासाठी आणि विशेषतः वेगवेगळ्या कथानक कसे सांगायचे, कथाकथन कसं करायचं या संदर्भात मार्गदर्शन मिळालेलं आहे. तुम्ही जे सांगितलं की 2009 साली 2 पुस्तके, 2012 साली 2 पुस्तके, 2015 साली 2 पुस्तके आणि 2018 साली पाखर आणि शेवंतबाई यांचा कथासंग्रह, काव्यसंग्रह वगैरे प्रकाशित झालेले. एवढं मोठं लेखन तुम्ही कसं करू शकलात हा एक आश्चर्याचा मुद्दा वाटतो मला, की सर्वसामान्यपणे एखाद्या गृहिणीला घर सांभाळणं, नोकरी करणं आणि इतर व्यवहार सांभाळणं एवढं करून एवढ्या लेखनासाठीचा वेळ कसा मिळू शकतो. या सगळ्या लेखनामधून तुमचं विद्याधन, विद्येचा व्यासंग, मराठी भाषेचं सौंदर्य सगळं स्पष्ट होत आहे असं मला वाटतं. मी बऱ्याचदा ट्रेनिंग मध्ये असा प्रश्न विचारत असतो, सर्वात उपयुक्त विषय कोणता आहे. मग वेगवेगळ्या विषयाची नावं मिळतात. त्याच्यामध्ये माझं गणित आणि संख्याशास्त्र आहे हे विषयाचं नाव मिळतं. आज आपण तंत्रज्ञानाच्या जीवावरती बरंच काही करतो, बरंच काही जगतो आहोत, म्हणून विज्ञान आणि तंत्रज्ञान असं सांगितलं जातं. परंतु खरी ही ज्योत लागते, खरी आग लागते, खरी विचारांची शक्ती प्राप्त होते ती भाषेमधून. त्यामुळे सर्वात उपयुक्त विषय भाषा आहे. आणि आपल्यासारख्या जास्तीत जास्त बांधवांचं जेव्हा मराठी ही मातृभाषा असते तेव्हा ही मातृभाषा आपल्याला समृद्ध बनवते, आपल्याला सगळं काही प्राप्त करून देते.
आपण विचार करतो तो भाषेतूनच, आपण अभिव्यक्त होतो तेही भाषेतूनच, आपण भावना प्रकट करतो तेही भाषेतूनच, आपण लेखन करतो तेही भाषेतूनच. मग भाषेचं सौंदर्य, भाषेचं समृद्धता, भाषेबद्दलची विचारक्षमता आपली अधिक अधिक वृद्धिंगत होण्याच्या साठी म्हणून आपण सर्व स्तरावरती एक शिक्षक म्हणून प्रयत्न करण्याची जी गरज आहे त्याची प्रतिपूर्ती आज होते आहे या कार्यक्रमातून, असं मला वाटतं. म्हणून आपलं विचारधन, समृद्धीचं धन, भाषा धन अधिक आपण एकमेकांपर्यंत पोहोचावं यासाठी हा कार्यक्रम उपयुक्त ठरेल. या निमित्ताने आज तुमच्यासारख्या एक ज्येष्ठ लेखिका यांचा परिचय आम्हाला झाला, आमच्या महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना झाला, याचा मला आनंद वाटतो. तुम्ही केलेल्या लेखनामध्ये कोरोनावर आधारित 5-6 कथांचं लेखन केलं असं म्हटलेलं आहे. तर त्या कथा आमच्या विद्यार्थ्यांबरोबर शेअर केल्या, आमच्या गटावरती शेअर केल्या तर त्याचा नक्कीच आनंद मिळेल. तुमच्या विचाराच्या प्रकटीकरणामध्ये मला 2-3 शब्द जे छान वाटले की ज्याच्यावरती मी पुढे लेखन करू शकतो. माझ्या या अगोदर साधारणपणे 50-4 वेळा आणि साधारण 15 कविता लिखित आहेत, परंतु चटका आणि नवे दर्शन असे 2 शब्द मला भासले ज्यावरती मी यापुढे लेखन करू शकतो. आपण जे विचार व्यक्त केलेत, खरोखर जसं खाणं पिणं आवश्यक तसंच मनाचं खाद्य म्हणून वाचन आवश्यक. आजकाल बऱ्याचदा व्हॉट्सअप किंवा इतर सामाजिक माध्यमांमधून आपल्याला भरपूर काही लेखन बघायला मिळतं, वाचायला मिळतं आणि त्यामधून नक्कीच निश्चितच सौंदर्य दृष्टी, भाषीय समृद्धता अधिक विकसित होते, याबद्दल दुमत नाही. परंतु हे शेअरिंग आणखी व्हायला पाहिजे, खूप चांगल्या प्रकारे व्हायला पाहिजे आणि त्याचं ऍप्रिशिएशन, ज्याला आपण रसग्रहण असं म्हणतो मराठीमध्ये, ते विद्यार्थ्यांपर्यंत जायला पाहिजे. मग अशी मॅडमनी जे सांगितलं की एवढे पुरस्कार मिळालेत, परंतु त्याचबरोबर शाबासकीची एक थाप पाठीवर जेव्हा पडते तेव्हा काय आनंद मिळतो. मला हा अनुभव बरेचदा आमच्या बीएडच्या विद्यार्थ्यांसह शालेय स्तरावरच्या विद्यार्थ्यांबरोबर अध्यापन करत असताना, निरीक्षण करत असताना अनुभवास आलेला आहे. एक छोटंसं उदाहरण म्हणून सांगू इच्छितो की बारामती इथे विद्याप्रतिष्ठान शिक्षणशास्त्र महाविद्यालयामध्ये बीएडचा शिक्षक म्हणून कार्य करत असताना 6वी-7वीच्या वर्गावरती एकदा मी शेटपळगडे येथील शाळेत साधारण बारामतीपासून 15 किलोमीटर आणि विद्याप्रतिष्ठान पासून 10 किलोमीटर अंतरावरती शेटपळगडे येथील रयत शिक्षण समितीची शाळा आहे. तर त्या शाळेमध्ये निरीक्षणासाठी गेलो आणि त्यावेळेस मला पॅरलल ऑब्झर्वेशन म्हणजे समांतर पाठ निरीक्षण करायचं. जेव्हा ऑब्झर्वेशन होतं तेव्हा मी एक पाठ निरीक्षण संपून दुसऱ्या वर्गाला गेलो आणि तिथे मराठीचा भाग होता. मराठीचा विषय 6वी-7वीच्या विद्यार्थ्यांना शिकवला जातो. परंतु मी जाण्या अगोदर त्या विद्यार्थ्याचं सगळं सादरीकरण संपलेलं होतं. मग आता काय करायचं म्हणून असा प्रश्न होता. मलाही निरीक्षण करणं अवघड होतं. मी त्यांनी काय शिकवलं हे बघितलं आणि थोडक्यात विद्यार्थ्यांना फक्त सांगितलं की अरे हा जो प्रसंग आहे हा खेड्यातला प्रसंग तुम्ही अनुभवतात, या लेखकाचे जे काही अनुभव त्यांनी दिलेले आहेत असे अनुभव तुम्ही लिहू शकता. सगळे विद्यार्थी एकदम चाट पडले आणि मला असं जाणवलं की त्यावेळेच एक 3-4-5 मिनिटाच्या माझ्या वदनाने मी ज्या सूचना केल्या त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये त्यांनी खूप छान लेखन केलेलं होतं. आता मला त्याचा काही पुरावा देता येणार नाही, परंतु तो अनुभव मात्र माझ्या अजूनही पाठीशी आहे. मला आपल्या सर्वांना विशेषतः बीएडच्या विद्यार्थ्यांना असं सुचवावं असं वाटतं की विद्यार्थ्यांचं जे काही लेखन असेल ते कदाचित मराठी भाषेतलं असेल, दुसऱ्या भाषेतलं असेल, विज्ञानातलं असेल, गणितातलं असेल, कुठलंही असेल, परंतु त्याला यशस्वीतेची थाप देणं आणि त्याच्या संदर्भात रसग्रहण करून त्याला मार्गदर्शन करणं, त्याला प्रेरणा देणं हे आपलं शिक्षकाचं आद्य कर्तव्य आहे. मग वेगवेगळ्या माध्यमातून उपस्थित होणारे वेगवेगळे प्रश्न कसे उत्तरित करू शकतो, विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या माध्यमातून काम करायला कशी प्रेरणा देऊ शकतो याचाही आजच्या शिक्षकांनी विचार करायला हरकत नाही. मला असं वाटतं की सध्याच्या जगामध्ये, ज्याला मी इंग्रजीमध्ये मुद्दाम सांगतो नॉलेज बेस्ड सोसायटी किंवा ज्ञानाधिष्ठित समाज असं प्रस्थापित होतो आणि या ज्ञानाधिष्ठित समाजामध्ये तुमचे ज्ञान हेच भांडवल ठरत आहे, ज्ञान हीच गुंतवणूक ठरते, ज्ञान हीच तुम्हाला पैसा देणारी मोठी बाब ठरते. मग विकीच्या माध्यमातून म्हणजे मराठी विकिपीडियाच्या माध्यमातून तुम्ही लेखन करा, युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही प्रकाशन करा. तुम्हाला आजकाल कुठल्याही वृत्तपत्राची प्रकाशकाची गरज नाही. तुमच्या विचारांचं धन हे अवश्य मांडून ठेवा. प्रत्येकाचं जीवन खूप मौल्यवान आहे आणि प्रत्येकाच्या जीवनात येणारे अनुभव भिन्न असतात, परंतु या अनुभवांचा ठेवा राखून ठेवला गेला नाही तर तो इतरांपर्यंत पोहोचत नाही आणि तुमचे अनुभव तुमच्या बरोबरच विरून जातात. असं न होता हा अमूल्य ठेवा, हा विचारांचा ठेवा, हा संतांच्या विचाराप्रमाणेच ठेवा, जतन करून ठेवा. आपल्याला सर्वांना, महाराष्ट्राला, मराठी भाषेला ग्रंथांचा, संस्कृतीचा, संत काव्याचा, त्याचबरोबर इथल्या समाजसेवकांचा खूप मोठा ठेवा लाभलेला आहे. आपण त्याचं खूप जतन केलेलं आहे.
ह्या जतनाचे वारसदार म्हणून आपण हा वारसा अधिकाधिक वृद्धिंगत करण्याची, जोपासण्याची मोठी गरज आहे. आणि म्हणून मॅडमनी मगाशी जसं सांगितलं 8 तास धरला पाहिजे, पाटील मॅडमनी जसं सांगितलं 8 तास धरला पाहिजे. मराठी शाळेला प्राधान्य दिलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांना मराठी शिकण्यासाठी प्रोत्साहित केलं पाहिजे. या संदर्भात मला माझ्या कुटुंबातलं एक उदाहरण सांगावं असं वाटतं. माझा मुलगा आपल्या इथल्या IMS ह्या इंग्रजी माध्यमातल्या शाळेमधून शिकला आणि तो 10वीला तिथे दुसरा आला. त्याला मराठीबद्दलची फारशी आवड नसायची, परंतु माझी मिसेस सौ वृषाली क्षीरसागर ही त्याला आग्रह करायची आणि त्याच्याकडून कटाक्षाने समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, मराठी म्हणी यांचे अर्थ हे कढून घ्यायचे. परिणाम असा झाला की त्या शाळेमध्ये त्याला मराठीमध्ये 100 पैकी 98 मार्क पडले. अर्थात त्याची ती कदाचित तृतीय भाषा असेल, परंतु तो शाळेमध्ये पण पाहिला आला, मराठीत पण पाहिला. तर एवढं सामर्थ्य प्राप्त करून देण्याची क्षमता एका कुटुंबामध्ये, विशेषतः महिलेमध्ये असते, शिक्षकामध्ये असू शकते. आणि आपण सर्वांनी अशा पद्धतीने हा जर वारसा जतन केला तर नंतरच्या काळामध्ये त्यामधून मिळणारं जे विचारधन आहे ते खूपच समृद्ध असू शकतं आणि आपल्या जीवनाला उज्ज्वल दिशा देणारं असू शकतं. असं सांगू इच्छितो की कल्पना चावलेने की आकाशातील लुकलुकणारे तारे आणि आकाशगंगा तुम्हाला खुणावून सांगत आहेत की तुम्ही पृथ्वीवरील कुठल्याही भूभागातील रहिवासी नसून तुम्ही अखिल ब्रह्मांडाचे रहिवासी आहात, अखिल ब्रह्मांडाचे निवासी आहात. त्यामुळे तुम्ही खूप मोठा विचार करा. असं मोठा विचार करण्याचं सामर्थ्य लेखकामध्ये आणि कवीमध्ये असू शकतं. कदाचित तो मराठीचा असेल, दुसऱ्या भाषेचा असू शकेल. हे विचार सामर्थ्य वृद्धिंगत करण्यासाठी आजच्या या मंगल दिनी मी आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. विचारांची श्रीमंती, मनाची श्रीमंती, भाषेची श्रीमंती, शब्दांची श्रीमंती हे आपल्या वेगवेगळ्या माध्यमातून जोपासली जाते. आपल्यावरती खूप मोठं ऋण असतं. ते ऋणामध्ये आई वडिलांचं ऋण, समाजाचं ऋण, शिक्षकांचं ऋण, शाळेचं ऋण जसं असतं तसं भाषेचं ऋण आज आपण स्वीकारूया. विशेषतः मराठी भाषेचं ऋण आपण स्वीकारूया आणि मराठी भाषेतून नवदर्शनाला सुरुवात करूया. मित्रांनो, कमावलेली नाती आणि जिंकलेलं मन ज्याला सांभाळता येतं तो आयुष्यात कधीच हारत नाही. कमावलेली नाती आणि जिंकलेलं मन ज्याला सांभाळता येतं तो आयुष्यात कधीच हारत नाही. त्याची श्रीमंती वाढतच जाते, त्याचा आनंद घन अधिकाधिक वाढतच जाते. आजच्या या लेखिकेच्या या मुलाखतीमधून विचारधन तर आपल्याला समजलंच, परंतु विचारांचं हे धन समृद्ध कसं करायचं याचे मार्ग पण मिळाले. तुमचं लेखन मॅडम खूप प्रेरणादायी आहे. आम्ही पण ह्या लेखनाचा अधिकाधिक वारसा पुढे चालवत राहू. मला आजच्या या मंगल दिनी आपण सर्वांना शुभेच्छा देताना एक सहज म्हणून 2 ओळी 4 ओळीतले माझे विचार मांडायचे आहेत. जीवनाचे नसे केवळ एक निश्चित सूत्र, जीवनाचे नसे केवळ एक निश्चित असे सूत्र, तुमचे आमचे शिक्षकांचे एकच नाते आणि एकच गोत्र. जीवनाचे नसे केवळ असे निश्चित एक सूत्र, तुमचे आमचे शिक्षकांचे एकच नाते आणि एकच गोत्र. मित्रांनो, जीवनाची खोली ही फक्त आजमावण्याची क्षमता विचारधनातून प्रकट होऊ शकते आणि ते लेखक आणि कवीला खूप चांगलं समजतं. त्यांना चांगलं माहित असतं. आपण सर्वांना माहित असलं तरी त्या भावना आपल्या हृदयात राहतात आणि आपण लेखन करत नसल्या कारणाने त्या तशाच विरून जातात. परंतु आपण लेखन करायला पाहिजे, विचार करायला पाहिजे, प्रकटन करायला पाहिजे आणि त्या माध्यमातून आपल्या अनुभवांचं अधिकाधिक संस्करण करायला पाहिजे. म्हणून मी असं म्हणू इच्छितो की जीवनाची खोली तुला माहित नाही, जीवनाची खोली तुला माहित नाही, आकाशाचा अवकाशाचा अथांगपणा मलाही माहित नाही, तरीही शोध आहे तो याच आकाशातून येणाऱ्या सूर्याच्या प्रकाशाचा, याच आकाशातून येणाऱ्या ज्ञानाच्या प्रकाशाचा, आनंदाच्या ध्येयाच्या पूर्तीच्या प्रकाशाचा. ह्या सगळ्या ध्येयासाठी, ह्या सर्व शोधासाठी आजच्या या मंगल दिनी मी आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे आजचे हे अध्यक्षीय मनोगत थांबवितो. मित्रांनो, मराठी भाषेचा आपण अधिकाधिक स्वीकार करून मराठी भाषेची कीर्ती अधिकाधिक उज्ज्वल करूया, मराठीतील विचारधन अधिकाधिक वृद्धिंगत करूया आणि जीवनातला अनुभव आणि जीवनातलं सौंदर्य, आनंद हे सगळं अधिकाधिक जोपासूया. ह्या जोपासण्याच्या कार्यामध्ये आपल्या महाविद्यालयाच्या ह्या प्रयत्नामध्ये मी सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो. नमस्कार, धन्यवाद आणि शुभेच्छा पुन्हा. कार्यक्रम झाला बहारदार, मुलाखत झाली जोरदार, श्रोतांनी उचलला श्रवणाचा भार, तेव्हा मानलेच पाहिजे सर्वांचे आभार. तरी सर्वांचे आभार
मांडण्यासाठी मी पल्लवी हिरेमठ मॅडमना विनंती करते. धन्यवाद मॅडम. नमस्कार, मी पल्लवी हिरेमठ आजच्या कार्यक्रमाचे आभार व्यक्त करण्यासाठी आपणासमोर उपस्थित आहे. ऋणी आहोत आम्ही आपले, ऋणी आहोत आम्ही आपले, देतो शब्द सुमनांचा उपहार. अनमोल वेळ दिलात आम्हासाठी, मानते आपले मी आभार, मानते आपले मी आभार. तर आजच्या या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या आदरणीय आशा पाटीलजी, तुम्ही आम्हाला वेळ दिला, तुमच्या साहित्यिक जीवनाचा प्रवास जाणून घेण्याची संधी दिली, विविध विषयावर आपले विचार व्यक्त केले, त्यासाठी तुमचे मनापासून आभार. कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे प्राचार्य डॉक्टर एस.बी. क्षीरसागर सर यांनाही धन्यवाद. त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय या कार्यक्रमाचे आयोजन शक्य नव्हते. आमच्या कुलाच्या मार्गदर्शिका डॉक्टर एल.बी. बामणे मॅडम यांचेही मनापासून आभार. आजच्या कार्यक्रमाच्या सादरीकरणात सहभागी झालेल्या हुतात्मा कुलाच्या माझ्या सर्व सहकाऱ्यांचेही मनापासून आभार. श्रोतागण आहेत तर आमचा कार्यक्रम आहे, आमच्या कार्यक्रमाला शोभा आहे. तर सरतेशेवटी सर्वात महत्वाचे श्रोतेगणात उपस्थित माझे सहकारी सदस्य आणि शिक्षकांचेही खूप खूप आभार. हा कार्यक्रम इथेच संपला असे मी जाहीर करते. धन्यवाद.